विद्यार्थी मित्र हो, आपण बोर्ड पेपर मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड या 2025 आणि 24च्या सेमी माध्यमच्या प्रश्नपत्रिका याचा अभ्यास केलेला आहे. इझी मॅथमॅटिक्स या यूट्यूब माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. त्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. आता मी मराठी माध्यमच्या मार्च 2025 ची गणित भाग 1 ही प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटतो. याचं कारण आहे की विद्यार्थी गणितातील संकल्पना पूर्ण करत नाहीत, समजून घेत नाहीत आणि त्याचबरोबर गणितातील प्रश्न समजणं फार महत्त्वाचे आहे. आपल्याला गणितातील प्रश्न खूप काही सांगून जातो, खूप काही बोलतो. जसं की गणिताचा प्रश्न तुम्हाला कोणत्या गोष्टी वापरायच्या, कोणतं सूत्र वापरायचं, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं सगळं गाईडलाईन प्रश्न करत असतो. परंतु गणितातील प्रश्न विद्यार्थी व्यवस्थित वाचत नाहीत, डोकं शांत ठेवत नाहीत, प्रश्न समजून घेत नाहीत आणि म्हणून ते पाठांतर करायला जातात. विद्यार्थी मित्रांनो, गणितातील प्रश्न जर तुम्ही अचूक व्यवस्थित शांत डोकं ठेवून समजून घेतलात तर प्रश्न खूप काही सांगतो, उत्तरापर्यंत पोहोचवतो, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो आणि मग तर प्रश्न समजला तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा आणि गणिताचा अभ्यास करा. वेळोवेळी प्रश्न समजून घेतलात, प्रश्नपत्रिका सोडवलात तर आपला आत्मविश्वास वाढेल आणि गणिताची आवड निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. हा गणित विषय इतर विषयापेक्षा फार सोपा आहे. तर चला मग आपण मार्च 2025 ची गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासूया. विद्यार्थी मित्र सर्वात प्रथम आपण गणित भाग 1 मार्च 2025 हे अभ्यासत आहोत. अगोदर तुम्ही प्रश्न फोकस करा, प्रश्नावर लक्ष केंद्रित करा. काय प्रश्न देतोय, काय आपण समजून घेऊया. बघा, प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न आहे. तुम्हाला बहुपर्यायी हा प्रश्न आहे. 4 या ठिकाणी उपप्रश्न दिले जातात. 4 पैकी 4 सोडवायचे आहेत. तुम्हाला कोणताही एक पर्याय हा बहुपर्यायी आहे, त्यातला एक निवडायचा आहे. परंतु या ठिकाणी अंदाज मांडायचा नाही, चुकीचं उत्तराला आपण लिहायचं नाही आणि म्हणून याचं पण रफ कॅल्क्युलेशन करावं विद्यार्थ्यांना आणि समजून घेऊन अचूक उत्तर तो पर्याय निवडावा. आपण पाहूया एक एक. बघा, एक उपप्रश्न नंबर 1 या ठिकाणी निश्चयक दिलेला आहे. आपण उभा वाचूया. 1 3 2 4 या निश्चयकाची कोटी लिहा. तुम्हाला प्रश्न आता समजून घ्या, प्रश्न केंद्रित करा, लक्ष सगळं प्रश्नावर घ्या. हा एक काय दिलाय, निश्चयक दिलाय आणि काय आपल्याला प्रश्न सांगतोय की निश्चयकाची कोटी लिहायला सांगितली आणि पर्याय दिले तुम्हाला 1 2 3 4. आता नेमकं आपण रफ काम आवाज थोडं समजून घेऊया. या उभ्या 2 या ठिकाणी स्तंभ आहेत आणि आडव्या 2 ओळी आहेत. म्हणजे तुम्हाला या उभ्या हा निश्चय कसा लिहिलाय पहा, 2 उभ्या स्तंभामध्ये आणि आडव्या 2 ओळींमध्ये. म्हणजेच इथं 2/2 याचा अर्थ आहे याची कोटी असेल 2 किंवा अशा 3 उभ्या स्तंभ असतील आणि आडव्या 3 ओळी असतील तर 3/3 याचा अर्थ आहे कोटी 3. याच्याशिवाय आपल्याला इतर कोटी काढता येणार नाही किंवा या पद्धतीने ही पद्धत आहे आणि म्हणून या निश्चयकाची कोटी किती असेल, अशा 2 स्तंभ आणि आडव्या 2 ओळी म्हणजेच काय असेल 2. तर त्याचा फक्त बहुपर्यायी हा पर्याय असेल. त्याच्या पुढे फक्त तुम्ही उत्तरापुढे कॅपिटल बी एवढंच उत्तर असं लिहायचं आहे. फार सोपा प्रश्न आहे. पुढचा घेऊया उपप्रश्न. पुढीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? आता प्रश्न तुम्ही काय दिले बघा, तर तुम्हाला या ठिकाणी काही समीकरणं दिलेली आहेत आणि काय शोधायचे आहे, वर्ग समीकरण. सर्वात प्रथम आता वर्ग समीकरण काय तुम्ही शिकलात. वर्ग समीकरण म्हणजे दिलेल्या ज्या समीकरणातील चल पदाचा मोठा घातांक हा धन 2 असतो त्याला आपण त्या समीकरणाचं वर्ग समीकरण म्हणतो. आणि मग आपण शोधूया ज्याचा धन 2 नाही ते शोधूया, म्हणजे मग आपोआप उत्तराकडे आपल्याला जाता येईल.
या ठिकाणी पहा इथं पहा हा एक्सचा 1/x वर्ग आहे आणि याचा जर व्यस्त केलं तर तो तिकडे जाऊन गुणाकारात जाईल आणि म्हणजेच काय होईल x गुणिले x वर्ग म्हणजे x घन होईल. मोठा घातांक या ठिकाणी चल पदाचा हा 3 असल्यामुळं हे वर्ग समीकरण नाही. त्याच्यानंतर इकडं पहा n वजा 1 बरोबर 2n. आपण जर हा n तिकडे व्यस्त केला तर काय होईल 2n वजा n होईल वजा 1. 2n मधून 1n गेला तर 1n नाही म्हणजे या चलपदाचा घातांक हा 1 आहे म्हणजे हा पण वर्ग समीकरण नाही. आता आपण राहिले ए आणि बी पर्यायामध्ये. परत आपण हा 5/x x हा भागाकारात आहे तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे x वर्ग गुणिले भागाकाराची व्यस्त क्रिया गुणाकार x म्हणजेच या ठिकाणी x पायासारखा आहे घातांकाची बेरीज होते 2 आणि 3 म्हणजे हा पण पर्याय नाही. मग राहिला कोणता पर्याय तर डोळेचा पण उत्तर असेल आपलं बी पर्याय असेल आणि उत्तर काय असेल या ठिकाणी पर्याय बी. तुम्हाला फक्त प्रश्न क्रमांक टाकून उत्तर लिहायचं आहे. तर या पद्धतीने अचूक उत्तर शोधायचे आहेत. त्यानंतर राहिला आपला 3 नंबरचा उपप्रश्न. पुढील अंकगणिती सडीचा साधारण फरक काढा. आता अंकगणिती काय दिलेली आहे 4 4 4. तर पहिलं पद असेल या ठिकाणी T1 आपण घेतो 4 आहे, T2 4 आहे. आपल्याला माहित आहे काय सूत्र आहे अंकगणिती सडीचा साधारण फरक आपण D या अक्षराने दर्शवतो कॉमन डिफरन्स. काय सूत्र सूत्र आहे तर पुढच्या पदातून मागचं पद आपण वजा करतो म्हणजे T2 वजा T1. T2 किती आहे 4 वजा जसे तसे T1 किती 4 4 मधून 4 गेले 0 म्हणजे उत्तर आपल्याला पर्याय कोणता आहे डी. या ठिकाणी आपण उत्तर पर्याय डी असं लिहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील कोणती संभाव्यता असू शकणार नाही. आता संभाव्यता काय आहे तर पर्याय आपण पाहूया. पर्याय आहेत आपल्याला संभाव्यता हे जी 1 पर्यंत अंक असेल तर तो असतो संभाव्यता असते 1च्या पुढे गेले तर संभाव्यता नसते. जसं बघा 0.7 1च्या मध्ये आहे आणि म्हणून ही संभाव्यता आहे. त्याच्यानंतर आपण हे पहा 15% म्हणजेच 15/100 हा भागाकार केला तर आपल्याला काय असतं 2.0 आहेत म्हणजे 2 अंक सोडून 0 दशांश देऊ शकतो आपण 1 2 इथं दिलात म्हणजे 0.1 याचा अर्थ आहे की ही पण संभाव्यता आहे. आणि मग इथं पहा थोडस 15/10 आपण हा भागाकार केला 1 0 असल्यामुळे आपण 1 अंकानंतर दशांश देऊ शकतो. हे 1च्या पुढे जातोय ही संख्या आणि म्हणून ही संभाव्यता असणार नाही असू शकणार नाही आणि म्हणून उत्तर काय असेल इथं बी असेल. तर या पद्धतीने तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन करून अचूक उत्तर शोधायचे आहेत आणि मग ते बहुपर्याय पर्याय जर योग्य लिहिला तर तुम्हाला मार्क सहज मिळतात.